नमस्कार, आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। दृष्टी सेवा अभियानाअंतर्गत 2000 चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले। हा उपक्रम आयोजक डॉक्टर ए कादरी मानसिक आरोग्य केंद्राच्या वतीने राबविण्यात आला। या अभियानाचा लाभ अनेक गरजू नागरिक व विद्यार्थ्यांनी घेतला। उपस्थित मान्यवरांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात असे उपक्रम सुरू करण्याचे आवाहन केले। मातृश्री वृद्धाश्रमातील मंडळी सध्या आज सेलिब्रिटी आहे। त्यांच्यासोबत फोटो सेशन काळापासून आपण सगळ्यांचं हे करू, धन्यवाद व्यक्त करू। या प्रसंगी माननीय डॉक्टर शिवाजी सुप्रे सर, माननीय डॉक्टर पात्री साहेब आणि डॉक्टर आमटेकर साहेब उपस्थित राहिले। या सर्व मान्यवरांची उपस्थिती आणि त्यांचं मार्गदर्शन या उपक्रमासाठी आम्हा सर्वांसाठी महत्त्वाचं आहे। कादरी मानसिक आरोग्य केंद्र पडेगाव, येळीकर्स विद्यासंस्कार फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर आणि एमजीएम हेल्थ सायन्सेस नवी मुंबई यांच्या वतीने दृष्टी सेवा अभियान अंतर्गत मोफत नेत्र तपासणी शिबिर व चष्मे वितरण कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे, विशेष करून माननीय आपले मंत्री महोदय अतुलजी सागर साहेब यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। डॉक्टर आदित्य येळीकर सर, एकेएच किडनी हॉस्पिटल आणि डॉक्टर मेराज कादरी सर, डॉक्टर ए कादरी मेंटल हेल्थ सेंटर यांच्या वतीनं सर्व मान्यवरांचे मनापासून आभार। फक्त एक लक्षात, पाठीमागं चहा नाश्त्याची व्यवस्था आहे। ज्यांची नोंदणी झालेली अभियानाबद्दल जे काही मी बोललो माझ्या भाषणात, त्याचा माझा संबंध आहे मानसिक स्वास्थ्याशी आणि दृष्टीचा संबंध मी मानसिक स्वास्थ्याशी लावतो। सर्वप्रथम मी मेराज कादरी आणि आदित्य येळीकर या दोघांचे अभिनंदन याच्यासाठी करतो की त्यांनी हा फार धडाडीने हा कार्यक्रम राबवलेला आहे। त्यांनी हे आपल्या दैनंदिन जीवनातल्या ज्याला म्हणतो आपण जे कामाचा वेळ आहे त्यातनं हा वेळ काढलेला आहे, हे फार महत्त्वाचं आहे। कारण त्या दोघेही तसे दिवसभर बिझी असतात। आणि मी जे शब्द वापरलेले दृष्टी ही चष्म्याने येणारी नाही, दृष्टी ही तुमच्या मनाशी जोडलेली। तर चष्मे तुम्हाला मिळतील, सुखवस्तू मिळतील, साधनं मिळतील, कॉम्प्युटर मिळेल, तुम्हाला टूल्स मिळतील, परंतु दृष्टीसाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे। आणि ती दृष्टी तुम्ही तुमचं आयुष्य सुखी करण्यासाठी करा। आणि त्यातले 3 ज्या गोष्टी मी नेहमी सांगत आलो, स्वतः समाधानी राहायचं, दुसऱ्यांना समाधानी ठेवायचं आणि स्वतः इतकं करायचं की स्वतःनं दुसऱ्याला आपण राहू नये। तर ह्या 3 गोष्टीच्या विचारानं दृष्टी निर्माण करणं आणि हे तेवढंच महत्त्वाचं आहे। त्याच्याबरोबर चष्मा घेणं हे महत्त्वाचं नाही म्हणत नाही, ही तेवढंच महत्त्वाचं, कारण ती चष्मा घेऊन तो बाहेरच्या सृष्टीकडे बघतो आणि त्या सृष्टीत काय चाललं हे पाहून त्याची दृष्टी निर्माण होते। त्यासाठी ह्या दोन्हीचंही एक अचूक नातं आहे, थोडं मी सांगू। सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो। आलेल्या मंत्री महोदयांचं अतुल सावेजींचं सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी वेळ काढला। डॉक्टर रामटेके सर त्यांनी वेळ काढला, डॉक्टर सापरेंनी वेळ काढला आणि त्यांनी त्याच्यात वेळ दिलेला आहे पूर्ण। थोडं 2 शब्द सांगतो।